आहे। हे एक काम लाडक्या बहिणींनी ताबडतोब करून घ्यायचंय, अन्यथा त्यांना मकर संक्रांतीचं गिफ्ट अर्थात 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात येणार नाहीत। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 31 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 14 जानेवारीच्या आधी अर्थात मकर संक्रांतीच्या आधी जमा करण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठी महिला व बाल कल्याण विभाग अर्थात आपल्या आदिती तटकरेताई या जोमानं कामाला सुद्धा लागलेले आहेत। लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करता यावा, त्यांना मकर संक्रांतीची खरेदी करता यावी, यासाठीच आदितीताईंनी हा हप्ता अर्थात मकर संक्रांतीचं गिफ्ट 3000 रुपये लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार होते। होय, आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही अर्थात 1500 रुपये मिळालेले नाहीत तर त्यांना नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे टोटल 4500 रुपये त्यांच्या खात्यात आजपासून जमा होणार होते। परंतु आता लाडक्या बहिणींना अतिशय अर्जंट आणि तातडीची सूचना महिला व बाल कल्याणकडून आलेली आहे। महिलांनी हे एक काम ताबडतोब करून घ्यायचंय, अन्यथा त्यांना लाडक्या बहिणीच्या मकर संक्रांतीच्या हप्त्यापासून अर्थात गिफ्ट पासून वंचित राहावं लागणार आहे। आता हे काम कोणतं आहे जाणून घेऊया। बघा, मागच्या 2.5 महिन्यात सरकारनं जवळपास 52 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं आणि त्याचं प्रमुख कारण होतं की या लाडक्या बहिणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्या अटी शर्तीमध्ये बसत नव्हत्या। 31 डिसेंबर ही ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख होती। सरकारनं वारंवार विनंती केली की लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर त्यांची ई-केवायसी करून घ्यावी आणि त्यासाठी वारंवार मुदतवाढ सुद्धा दिली। शेवटची मुदतवाढ ही 31 डिसेंबरची होती आणि त्यानंतर असं वाटलं होतं की अजून 1-2 महिन्यांनी ही मुदतवाढ मिळेल, परंतु तसं होताना दिसत नाहीये। आता लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारनं जारी केली आहे की ठीक आहे, आता तुम्ही ई-केवायसी ज्यांनी केलेली नाही किंवा ज्यांनी केलेली आहे त्या सगळ्यांनी आता एक छोटंसं हे महत्त्वाचं काम करायचंय, कारण या योजनेचा लाभ अनेक चुकीच्या महिला घेत आहेत। महिलाच काय, अनेक पुरुष सुद्धा महिलांच्या नावानं या योजनेचा लाभ घेत आहेत। तर ही योजना ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचायला हवी अशा प्रामाणिक उद्देशानं हे एक अर्जंट काम आता महिलांना करायचंय। बघा, काम कोणतं आहे ते सांगण्यापूर्वी छोटीशी विनंती, ताबडतोब व्हिडिओला लाईक करा, कारण अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतात। ज्यांनी आमचे सल्ले फॉलो केले त्या सगळ्या महिलांना आजपर्यंत प्रत्येक हप्ता वेळेवर मिळालेला आहे आणि ज्यांनी दुर्लक्ष केले त्या महिलांना मात्र त्या ठिकाणी हप्त्यासाठी 1-1, 2-2, 6-6 महिने वाट पाहावी लागलेली आहे। तेव्हा जर तुम्हाला वाटतंय की तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला असेल किंवा नसेल, परंतु मकर संक्रांतीचं गिफ्ट तुमच्या खात्यात यायलाच पाहिजे, तर आत्ताच तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। तर बघा, महत्त्वाचं अपडेट असं आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं जे काही नाव आहे त्या नावाचं स्पेलिंग हे तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारवरच्या स्पेलिंगशी तंतोतंत जुळतंय की नाही हे एकदा अवश्य चेक करा। याचं कारण काय, अनेक महिलांचे जे पती आहेत किंवा त्यांचे जे वडील आहेत तर त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बऱ्याचदा बदल झालेला दिसून येतोय। बघा, तुम्ही काय करायचं, तुमचं आधार कार्ड समोर ठेवा, तुमचं पूर्ण नाव वाचा, त्याच्यामध्ये आता तुमच्या नावात अडचण नाही, परंतु तुमचं पतीचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं जे नाव लागलेलं आहे या नावाचं स्पेलिंग आणि तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या वडिलांचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचं स्पेलिंग अचूक आहे का हे एकदा चेक करून घ्या। याचं कारण, जेव्हा आपण ई-केवायसी केली, तुम्ही स्वतःची ई-केवायसी केली, तुमच्या पतीची किंवा वडिलांची सुद्धा तुम्ही ई-केवायसी केली, तर त्याच्यामध्ये ही दोन्ही नावं तंतोतंत जुळलेली आहेत का हे एकदा बघून घ्या, कारण बऱ्याचशा महिलांची ई-केवायसी फेल झालेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना अजूनही नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत। आता याच्यावर उपाय काय करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी दुसरी गोष्ट लक्षात घ्या। दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या वडिलांची जी जन्मतारीख आहे तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या नवऱ्याच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती पूर्ण आहे का बघा। पूर्ण म्हणजे काय, तर बऱ्याचशा आधार कार्डवर